उत्तर शोधावं. पण एक उत्तर असं पण आहे, या निमित्ताने आपल्यासमोर मांडतो की मनुष्य पण धारीने पाणी टाकत होते. तिथे मला सांगितलं, म्हणाले हे नागनाथ आप्पा कळंबे आहेत, वय वर्ष 78, रिटायर झाल्यानंतर यांनी ही रेल्वे स्थानकाच्या समोरची डिव्हायडरवरची ही झाडं दत्तक घेतली मुलाप्रमाणे, आणि रोज या सकाळी येऊन या झाडांची सेवा शुश्रूषा करतात, पाणी टाकतात, आणि मुलाच्या प्रेमानं यांनी ही झाडं वाढवलेली आहेत. काय कीर्ती आहे. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्तिमान. आणि म्हणून त्यावेळेला संत गंडांतर टाळतात. करायचे महाराजांनी त्यांना पाणी मागितलं. एक सूत्र आहे बघा, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आपण, की ज्या वेळेला कोणतेही सत्कार्य करण्याची संधी आपल्याला मिळते, मी वर्तमान काळातल्या भाषेमध्ये सांगतो, मोबाईलच्या भाषेत बोलतो, की चुकूनही स्किप होता कामा नये. तो मिस कॉल वाटता कामा नये, तो अटेंड केला गेला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला परमेश्वर छोट्या छोट्या गोष्टीतून सत्कार्य करण्याची संधी देत असतो. आपल्या गावातलं नसेल, काही गावामध्ये लोक सप्तासाठी वर्गणी, हा काय आपल्याकडनं हो की न हो, 11 रुपयाची वर्गणी देऊन द्या, करू द्या, करता येतात चांगलं. आपल्याकडे नसेल पूर्ण महाप्रसाद, एक पंगत वाढून बघा, काय 2 पोळ्या लाटून बघा. आपल्याला जे जमत असेल ते करा. साधं पाणी देणं ही देखील किती मोठी भक्ती आहे. साधं पाणी. मी अमृतसरला, आपल्यापैकी काही लोक गेले असाल पंजाबमध्ये अमृतसरला. मी अमृतसरला दर्शनासाठी गेलो होतो, आणि त्या ठिकाणी प्रसाद मिळाला, आणि ती प्रसादाची जी काही वाटी, त्यांच्या तिकडच्या भाषेत कटोरी, मी गेलो आणि मी धुवायला लागलो, तर 2-3 माता आणि 1-2 पुरुष माझ्याकडे आले. बोले भाई साहब आप ऐसा क्यों कर रहे हैं, वो तो हमें सेवा करने का मौका है. दोघा-तिघांनी माझ्या हातून ती कटोरी घेतली, स्वतः धुतली आणि तिथे ठेवली. बाहेर मी किती व्हीआयपी असेल, पण संतांच्या आणि भगवंताच्या दरबारामध्ये मात्र मी सामान्य माणूस आहे, हा अंतःकरणामध्ये विसर कदापि होता कामा नये. आय एम नॉट व्हीआयपी हिअर ॲट ऑल. नोबडी इज व्हीआयपी हिअर. ती सेवा करण्याची संधी. परमेश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणात ती चांगले विचार निर्माण करत असतो. पण संशोधन असं सांगतं की अनेक माणसं त्या चांगल्या विचारांचा खून त्या अंतःकरणातच करून टाकतात. जाऊ द्या, येत असतात. चांगला विचार आला की त्याच्याकडे साक्षी म्हणून बघितलं पाहिजे. घरी परमेश्वराने सांगितलं करून टाकायचं. थोडंसं म्हणजे वैयक्तिक उल्लेख केला जाईल, पण चांगलं वाटत नाही. पण मला माझा विषय जरा स्पष्ट करण्यासाठी मी तो उदाहरण देऊन टाकतो आता.